हॅलो फ्रेंड्स, मी भाग्यश्री आणि भाग्यश्री किचनमध्ये आपल्या सर्वांचे मनापासून स्वागत आहे। तर आज आपण हेल्दी असा चिला कसा बनवायचा हे पाहणार आहोत। तर पाहू शकता किती सॉफ्ट बनलेला आहे आणि दिसायला पण पाहू शकता किती भन्नाट दिसत आहे। बघताच खावा वाटेल असा हा आपला चिला आहे। तर इथे मी हिरव्या मुगाच्या शेंगांपासून हा चिला बनवलेला आहे। तर इथे मी हिरव्या मुगाच्या शेंगा घेतलेल्या आहेत। आता याचे आपण सोले काढून घेऊयात। तर काही शेंगा थोड्याशा काळ्या पडलेल्या आहेत। तर एक साइड थोडंसं तोडलं की सहज याचे सोले निघतात। तर व्यवस्थित आपल्याला हे पूर्ण सोले काढून घ्यायचे आहेत। व्हिडिओमध्ये पाहू शकता अशा पद्धतीने आपल्याला याचे पूर्ण सोले काढून घ्यायचे आहेत। तर याऐवजी तुम्ही कच्चे मूग देखील घेऊ शकता किंवा मुगाची डाळ देखील घेऊ शकता। तर एवढंच करायचं आहे की 2 ते 3 तास आपल्याला काय करायचं आहे, पाण्यामध्ये भिजत ठेवायचं आहे। नंतर आपण हे चिले बनवायला घेणार आहोत। तर मी पूर्ण सोले काढून घेते। तर हे पाहू शकता मी रात्री सोले काढून ठेवले होते, त्याच्यामुळे थोडेसे मोड आलेले आहेत पाहू शकता। तर मोड आल्यामुळे जास्तच हेल्दी झालेले आहेत। तर याला मिक्सरला आपल्याला बारीक वाटून घ्यायचं आहे। त्या अगोदर इथे मी 3 हिरव्या मिरच्या, थोडीशी कोथिंबीर आणि 4 ते 5 लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत। हे सुद्धा आपल्याला मिक्सरला फिरवून घ्यायचं आहे। पूर्ण आपल्याला बारीक वाटून घ्यायचं आहे। तर मिरच्या सुद्धा मी थोड्या तोडून घेते। तोडून घेतल्या म्हणजे बारीक होतील, नाहीतर काय होते कधी-कधी एखादी मिरची तशीच राहते। आता याच्यामध्ये आपण थोडंसं पाणी घालूयात। थोडंसं पाणी घालून एकदम बारीक दळून घ्यायचं आहे मिक्सरला। तर कमी जास्त करत इथे मी बारीक पेस्ट बनवून घेतलेली आहे। तर आता काय करायचं आहे, इथे मी अर्धी वाटी रवा घेतलेला आहे। रवा घालून थोडंसं पाणी घालायचं आणि परत 10 ते 20 सेकंद मिक्सरला फिरवून घ्यायचं आहे। तर हे पाहू शकता आपलं बॅटर रेडी झालेलं आहे। तर हे बॅटर आपण आता ओतून घेऊयात। तर एका बाउलमध्ये मी इथे ओतून घेतलेलं आहे पाहू शकता। आणि थोडंसं आपल्याला काय करायचं आहे, पातळ करायचं आहे। जेवढं पातळ हवा आहे तेवढा इथे पाणी ॲड करायचं आहे। नॉर्मल आपण चिला बनवतो त्या चिल्याला जसं बॅटर असते तसं आपल्याला बॅटर हवा आहे। तर मी थोडं आणखीन पाणी ॲड करणार आहे। थोडं पाणी करून आपल्याला हे बॅटर या पद्धतीचं बनवून घ्यायचं आहे। नंतर आपण याच्यामध्ये काही मसाले ॲड करणार आहोत। तर इथे मी अर्धा चम्मच जिरा पावडर घेतलेला आहे। नंतर चवीनुसार मीठ घालणार आहे। तुम्ही तुमच्या आवडीनुसार याच्यामध्ये मसाले ॲड करू शकता। धनिया पावडर देखील घालू शकता। इथे मी फ्रेश धनिया घातला होता म्हणून पावडर स्किप केलेला आहे। तर बॅटर आपलं रेडी आहे। जे अगोदर मी रवा घातला होता त्याऐवजी तुम्ही बेसन पीठ किंवा गव्हाचं पीठ घातलं तरी चालेल। तर साईडला मी तवा गरम करण्यासाठी ठेवलेला आहे। तर आपण ह्या डोश्याच्या तव्याला अगोदर तेल लावून घेऊ। तर सर्व बाजूंनी व्यवस्थित आपल्याला तेल लावून घ्यायचं आहे। जर साध्या तव्यावर करत असतील तर त्याला सुद्धा अगोदर व्यवस्थित तेलाने पूर्ण कोट करून घ्यायचं आहे। नंतर इथे पळीच्या मदतीने आपल्याला थोडं बॅटर घालायचं आहे। माझी छोटी पळी आहे म्हणून इथे मी 2 पळ्या घेतलेल्या आहेत आणि अशा पद्धतीने खालच्या साईडने आपल्याला हे बॅटर पसरून घ्यायचं आहे। आणि नंतर मध्ये जो गॅप राहिलेला आहे त्याच्यामध्ये सुद्धा आपल्याला पळीने थोडं घालायचं आहे। नंतर वरतून आपल्याला थोडंसं तेल लावायचं आहे, कारण पहिला चिला असला की आपल्याला थोडंसं तेल जास्त वापरावं लागतो। आणि 10 ते 20 सेकंद झाल्यानंतर खालच्या साईडने थोडासा भाजला गेला होता म्हणून मी थोडंसं कडा मोकळ्या करून घेतल्या होत्या। तर कडा मोकळ्या करून घेतल्या की व्यवस्थित आपल्याला पलटवा येतं। तर मी परत 10 सेकंद भाजून हे पलटून घेते। तर अशा पद्धतीने पाहू शकता आपल्याला हा चिला पलटून घ्यायचा आहे आणि दुसऱ्या साईडने व्यवस्थित आपल्याला हा खरपूस भाजू द्यायचा आहे। तर पाहू शकता यम्मी असा आपला चिला दोन्ही साईडने भाजून तयार झालेला आहे। तर तुम्ही सॉस सोबत किंवा खोबऱ्याच्या चटणी सोबत खायला देऊ शकता। पाहू शकता पाहताच तोंडाला पाणी सुटेल असा सुपर सॉफ्ट आपला चिला तयार झालेला आहे आणि खायला तर हेल्दी आहेच आणि बनवायला पण खूपच सोपं आहे। एकदा नक्की ट्राय करा आणि हा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट करून कळवा। आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।